हवामान बदलानं मुंबईत थंडीची शक्यता। मुंबईकरांना रात्री गारवा आणि सकाळी उकाडा। विषम हवामान बदलांचा सामना करावा लागणार। कृत्रिम तलावांत विसर्जनाचा पर्याय। मोठ्या मूर्तींसाठी तलावांच्या खोलीत आणखी वाढ। भाविकांकडून जोडताच नवा मार्ग। चारकोपच्या बाप्पाचे यंदा विसर्जन करण्याचा निर्णय स्थगित। बाप्पाला मंडळातच ठेवण्याचा निर्णय। मंडळाच्या अध्यक्षांची माहिती। रुग्णालयात तयार होणार 6000 लिटर ऑक्सिजन। खासदार बाळामामा यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक। या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल। पोलिसांकडून सायबर पथकाच्या मदतीने तपास सुरू। पुण्यातील भीमाशंकरची स्ट्रॉबेरी पहिल्यांदाच दुबईला पोहोचली। येथील ग्राहकांच्या वतीने देखील या स्ट्रॉबेरीला चांगला प्रतिसाद। लातूर शहरामध्ये पाण्यासाठी नागरिकांचं स्टोले स्टाईल आंदोलन। पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। कोल्हापूर पोलिसांचं आता गांजा मुक्त अभियान। चालू वर्षात सुमारे 90 गुन्हे दाखल करून 250 किलोपेक्षा अधिक गांजा केला जप्त। 100 पेक्षा अधिक आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। अमरावती जिल्ह्यातील सीसीआयची शासकीय कापूस खरेदी बंद। हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्येच पडून। शिवभोजन थाळी बंद होण्याचे शासनाला कोणतेही आदेश नाही। सध्या नागपूर शहरात शिवभोजन थाळीचे 158 केंद्र कार्यरत। इंडियाच गॉट लेटेंटचे सर्व एपिसोड होणार डिलीट। महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाचे निर्देश। तर इंडियाज गॉट लेटेंट शोच्या अडचणी वाढल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।